नमस्कार, आपण पाहत आहात ठामत मराठी न्यूज. मी आहे पूजा. पाहूया फास्ट टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया दर्शन रेल्वे यात्रेचा शुभारंभ करण्यात आलाय. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. धुळ्यात धक्कादायक प्रकार उघडकीस. आईचे सोने चोरीला गेल्याचा बनाव करणारी फिर्यादी मुलगीच आरोपी निघाली. पश्चिम देवपूर पोलिसांनी तपासातून संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय. पिंपळनेर पोलिसांची दमदार कारवाई. अवघ्या काही तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत 4 आरोपींना अटक, तर 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाची शिरपूरमध्ये मोठी कारवाई. 7,53,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूचा साठा जप्त, तर 3 गुन्हा दाखल. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय कक्षाच्या आरोग्य जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केलाय. धुळे जिल्ह्यात अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई. कुसुंबा आणि पिंपळनेर येथील 2 आस्थापना सील. विनापरवाना व्यवसायावर प्रशासनाचा दणका. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी धुळेच्या स्वराज्य फाउंडेशनतर्फे पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर अल्पोपहार सेवेचे आयोजन. शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे दुर्दैवी घटना. शेतातील मोटर सुरू करताना विजेचा शॉक लागून शेतकरी पंढरीनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू. किसोका न्यू सिटी हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध विषयांवर चर्चा. मुंबईतील विधान भवन येथे महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झालाय. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री उपस्थित होते. या होत्या आजच्या फास्ट टॉप 10 बातम्या. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज. धन्यवाद.